हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आवाज बऱ्यापैकी कवर झाला आहे. भोगीची तयारी करायची होती. भोगीसाठी भाजी घेण्यासाठी मी, माझी मैत्रीण आणि आम्ही अशी मिळून भाजी आणण्यासाठी गेलो. सकाळी गेल्यानंतर विद्यापीठाजवळ खूप छान फ्रेश भाजी मिळते. इकडं मी व्हिडिओ घेते म्हणून तिला हसू येत होतं. नंतर भाजी घेऊन आले. सासूबाईंनी सगळी भाजी स्वच्छ करून ठेवली म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी जास्त ताप पडत नाही. खूप वेळ झाला हे दोघं आले नाहीत म्हणून बघण्यासाठी गेले, तर हे अशी मस्ती करत होते. नंतर ऑरेंजेस होते, त्याचं चटपटीत ऑरेंज करायचं होतं म्हणून ते क्लीन करायला घेतले. आदिराजने वेदांशला गंध लावला होता, ते त्याला माहीतच नव्हतं. मी त्याला दाखवल्यानंतर त्याला खूप हसू आलं. आदिराजला माहिती आहे मम्मा ही क्रीम चेहऱ्याला लावते, म्हणून तो माझ्याकडे आला ती क्रीम घेऊन. मी त्याला म्हटलं मम्मा कुठे लावते क्रीम, तर माझ्या चेहऱ्याला तो क्रीम लावून दाखवत होता. किती निरागस असतात ना ही मुलं. आता हे निरागसपणा बघा तुम्ही. हे गॉगल घालून सगळ्यांना दाखवायचं असते. मग बाबांना दाखवलं, मला दाखवलं, आजीला दाखवला. मग मी बाहेर निघाले. तिथे गेल्यानंतर हे छान दृश्य दिसलं. हे सगळे आजोबा मिळून त्यांच्या एका मित्राचा बड्डे सेलिब्रेट करत होते. किती आनंदाने त्यांचं चाललेलं फोटोशूट वगैरे भरपूर चाललं होतं. मग नंतर बाजारमध्ये गेले. संक्रांतीसाठी आणि भोगीसाठी काही सामान पाहिजे होतं, ते घेतलं. ते घेऊन घराकडे निघाले. तोच वाटेत एक महाराजांचं केंद्र होतं, तिकडे गेले. म्हटलं सगळ्यात अगोदरचे तिळगुळ हे महाराजांना द्यावेत म्हणून महाराजांसाठी तिळगुळ घेऊन निघाले. ओम हर 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 महादेव, जय शिव ओंकारा, प्रभु हर शिव ओंकारा, ब्रह्मावे. आरती चालू होती. छान असं दर्शन घेतलं. नंतर मला संक्रांतीसाठी काही फुलं पाहिजे होते म्हणून घेऊन आले. बापरे, इतकी महागाई झाले तरी पण घेतली फुलं. नंतर माझ्या फ्रेंड कोळेकर मॅडम म्हणून आहेत, त्यांच्याकडे मला सुगड घ्यायला जायचं होतं म्हणून त्यांच्याकडे गेले. आणि आम्ही दोघी एकत्र आल्यानंतर चहा तर होतोच. त्यांनी संध्याकाळी गरमागरम चहा दिला, आम्ही पिलो आणि घरी आले तर हा पाऊस चालू होता. कोल्हापूरमध्ये काल पाऊस झाला होता.